अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत प्रभावी रेमेडी सांगणार आहे। चला तर, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल। ज्या इच्छा असंख्य वर्षांपासून अपूर्ण आहेत किंवा अशा काही इच्छा असतील ज्या इच्छा पूर्ण होता राहत आहेत, अशी एखादी इच्छा असेल जी इच्छा 90% येते पण काहीतरी अडथळा येतो आणि ती इच्छा पूर्ण राहते, अशी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते। तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने हे उपाय करता तितक्या लवकर तुम्हाला त्याचा लाभ होतो। यामध्ये तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने व्यक्त केलेली जी इच्छा असेल ना, ती रिटर्न तुमच्याकडे येते। तुम्ही जे बोलाल ते रिटर्न तुमच्याकडे येतं। जर तुम्ही पॉझिटिव्हिटीने बोलाल तर पॉझिटिव्हिटी येईल, जर तुम्ही निगेटिव्हिटी काही बोलाल तर ते निगेटिव्ह तुमच्याकडे परत येईल। म्हणून मी नेहमीच सांगत असते, तुम्ही 1 दिवस 2 दिवस 10 दिवस घ्या, स्वतःचं माइंड पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि त्याच्यानंतर या उपायांना सुरुवात करा। जेव्हा सगळे उपाय थांबल्यासारखे वाटतात, सगळं काही कुठेतरी थकल्यासारखं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो। हे उपाय असे असतात की जे 100% लाभ देणारे, अनुभव देणारे, इच्छा पूर्ण करणारे आणि प्रत्येक काम आपल्या मनासारखे घडवणारे असतात। पुन्हा एकदा सांगते, फक्त या उपायांमध्ये जर महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पॉझिटिव्हिटी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हाच उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे। जसं की मी एंजल नंबर सांगत असते, बऱ्याच वेळा इम्प्रेशनचे उपाय सांगत असते, तसं हा जो उपाय आहे तो विशेष करून फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे। मग ती विवाह संदर्भातील असेल, कर्जमुक्ती संदर्भातील असेल, कुठल्याही प्रकारची नोकरी मिळवण्यासाठी असेल, कुठल्याही आयुष्यात तुमची कुठलीही अपूर्ण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता जास्त वेळ न घेता नक्की काय उपाय आहे, कशी रेमेडीज करायची आहे, सगळंच पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, याच्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाच्या शाईचा पेन घ्यायचा आहे। मी ब्ल्यू दाखवते पण तुम्हाला लाल रंगाच्या शाईचा घ्यायचा आहे। लाल नसेलच तुमच्याकडे तर मग ब्ल्यू रंगाच्या शाईचा पेन घ्या आणि त्याच्यासोबत एक सफेद रंगाचा कागद, एक अशी वहीच घेतली, लायनिंगची असेल चालेल, एक वहीच घेतली तरीही चालेल। कुठल्याही दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायामध्ये कुठल्याही प्रकारचे नियम नाही आहेत, काहीच नाही आहे, पूजा देवधर्म असंही काही नाही आहे। पुन्हा एकदा सांगते, फक्त पॉझिटिव्ह माइंड असणं खूप महत्त्वाचं आहे। कुठल्याही दिवसापासून, आठवड्यातील कुठल्याही दिवसापासून ही रेमेडीज तुम्हाला करायची, पण सलग ती तुम्हाला 21, कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त तुम्हाला ती 41 दिवस करायची आहे। सगळ्यात अगोदर अशी कोरी करकरीत सुंदर बाजारातून एक वही आणि एक पेन आणायचं आहे, ठीक आहे। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करायला बसाल त्या दिवसापासून 21 दिवसांचा किंवा 41 दिवसांचा जो टायमिंग किंवा जी वेळ आहे ती एकच असावी। सकाळ तर सकाळ, दुपार असेल तर दुपार आणि सायंकाळ असेल तर सायंकाळ। सगळ्यात अगोदर जी वही घेतलेली आहे ती वही आपल्या अशा हातामध्ये घ्यायची, पेन घ्यायचा, त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा या वहीवरती लिहायची। म्हणजे ती इच्छा लिहत असताना तुम्हाला ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे। मनामध्ये ती अशी इच्छा आणायची की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि वहीवर लिहित असताना पण ती इच्छा पूर्ण झालेली आहे असंच लिहायचं आहे। आता समजा मी हा उपाय करत आहे विवाहासाठी, तर इथे लिहायचं आहे माझा विवाह जमलेला आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स। पुन्हा सेकंड टाईम इथे तुम्हाला लिहायचं आहे माझा विवाह जमलेला आहे आणि मनात एक फील करायचं आहे खूप सुंदर मुलगा आहे, सगळं छान आहे, लवकर माझा विवाह पार पडणार आहे आणि त्याच्या साईडलाच लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड। पुन्हा तिसऱ्यांदा तेच माझा विवाह जमलेला आहे, म्हणजे तुम्ही विवाह जमण्यासाठी करताय तर माझा विवाह जमलेला आहे। नोकरीसाठी करताय तर लिहा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड। मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड। असं 21 वेळा तुम्हाला लिहायचं आहे।
मोजून 21 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. लिहून झालं की त्याच्यानंतर हा पेन असाच वहीत ठेवायचा आणि ही वही व्यवस्थित एका जागी ठेवून द्यायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळी बसायचं. पुन्हा वहीचं दुसरं पान घ्यायचं, दुसरं पेज घ्यायचं. त्यावरती पुन्हा तुमची जी इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची आणि ती इच्छा लिहून पुढे थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड असं लिहायचं. असं सलग 21 किंवा 41 दिवस करायचं. 21 किंवा 41 दिवस केल्यानंतर ही वही तुमच्या घरातील कपाटात किंवा कुठेही ठेवून द्या. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ही वही तुम्ही जाळूनही टाकू शकता किंवा रद्दीतही टाकू शकता, कुठेही टाकून द्या. कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, तुमचं जे काम आहे ते काम झालेलं आहे. या उपायाने खरं तर ही रेमेडीज मी असंख्य लोकांना सांगितली होती आणि मी तुम्हाला सांगते, ज्यांना ज्यांना ही रेमेडीज हा उपाय मी सांगितलेला आहे प्रत्येकाची इच्छा पूर्ण झालेली आहे. बघा, जेव्हा तुम्ही वहीवरती तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहाल, त्याच्या बाजूला थँक्यू युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाचे आभार मानाल. खरं तर ब्रह्मांडाची एक शक्ती असते. प्रत्येक गोष्टीत बघा एक शक्ती असणं खूप महत्त्वाचं असतं. जसं एक्झामसाठी असेल, नोकरीसाठी असेल किंवा पहिल्या वेळी आपण कुठेतरी जाणार येणार असेल, तेव्हा आपल्या मनात खूप भीती असते आणि मनात जेव्हा भीती वाटते ना, तेव्हा आपण सतत आपल्या देवाचं स्मरण करत असतो. ज्यांना पण मानतो, आपण स्वामींना म्हणतो तो स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज साथ द्या, महाराज सोबत राहा, म्हणजे महाराजांचं आपण स्मरण करतो. कारण आपल्याला माहिती आहे की ती शक्ती माझ्या अवतीभोवती येणार आहे किंवा ती शक्ती मला इथून सुरक्षण देणार आहे, ती शक्ती माझं संरक्षण करणार आहे, ती शक्ती मला साथ देणार आहे, आपल्याला माहिती असतं. तसंच जेव्हा तुम्ही ही तुमची इच्छा पॉझिटिव्हिटी नेलाल, तिथं युनिवर्सला तुम्ही धन्यवाद म्हणाल, एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं कराल, त्या क्षणात एक ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या अवतीभोवती होईल. त्या क्षणात एक पॉझिटिव्हिटी किंवा जो ओरा आहे ना तो पूर्ण पॉझिटिव्ह होईल आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये सलग जेव्हा 21 दिवस तुम्ही रोज ही क्रिया कराल तेव्हा तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळेल. कारण ब्रह्मांड तुम्हाला सगळं काही देईल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला खरं सांगते, मी आत्ताच मागेच जवळपास 4 ते 5च दिवस झाले असतील, एका ताईचा फोन आला होता. तिला मी हीच रेमेडी सांगितली होती. जवळपास मागच्या वर्षी सांगितली होती. तिने मला सांगायला लेट केलं. तिला बँकेचं ॲक्च्युली काम होतं आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की ही रेमेडीज तू कर. तिचं सगळं झालं होतं, थोडंसं बाकी होतं पण ते होत नव्हतं आणि जेव्हा तिने ही रेमेडीज करायला सुरुवात केली, तुम्हाला सांगते मी 1 महिन्याच्या आत तिचं काम झालं आणि तिने अगदी काही दिवसांपूर्वीच मला फोन करून सांगितलं. तसंच अजून एक आपली ताई आहे जी लातूरवरून आहे आणि त्या ताईचा एक सुंदर अनुभव होता. तिचा विवाह जुळण्यासाठी होता. खरं तर तिचं एका मुलासोबत होतं आणि घरचे विरोध करत होते आणि त्यावेळेस ताईला ही रेमेडीज मी सांगितली होती आणि तुम्हाला सांगते की तिने कंटिन्यू 2 महिने हा उपाय केला होता. कंटिन्यू 2 महिने आणि त्या 2 महिन्यामध्ये फायनली तिच्या घरचे हो म्हटले. हळदी कुंकू झालं. अगदी अजून लग्न झालेलं नाही आहे पण सगळं फिक्स झालेलं आहे. लग्न मला वाटतं आता या डिसेंबरमध्ये तिचं लग्न होते. पण आवर्जून तिने तिचा हा अनुभव सांगितला. आज पुन्हा सगळ्यांसाठी मी ही रेमेडीज घेऊन आलेली आहे. अडलेली कामं, इच्छा ज्यांच्या पूर्ण व्हायच्या आहेत त्या प्रत्येकाने या उपायाला सुरुवात करा. नक्कीच सांगते, खात्रीने सांगते, तुमची ही प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचे अनुभव आवर्जून शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.